पहिलं प्रथम जर मला सांगायचं झालं तर मी हे सांगेन की तुम्ही घाबरू नका. कारण ज्या क्षणाला घाबरतो ना माणूस त्या क्षणाला हॅकिंग सुरुवात होते. जोवर तुम्ही घाबरत नसतात तोवर हॅकर पण काही करू नाही शकत. मेंटल हॅकिंग. इट इज मेंटल हॅकिंग फर्स्ट. म्हणजे तुमचं मेंटल स्टॅबिलिटी ज्या क्षणाला हल्ली त्या क्षणाला आपले रॅशनल कॉल्स आपण जे घेतो ते कमी होतात. सतत विवेक बुद्धी आपण ज्याला म्हणतो ती नाहीशी होते किंवा कमी होते आणि त्या क्षणाला सायबर गुन्हा घडायला सुरुवात होते. तोपर्यंत काही झालेलं नसतं. हे लक्षात ठेवा. तोपर्यंत काही झालेलं म्हणजे नसतं. कोणी मला येऊन सांगितलं बाबा तुझ्या बँकेतनं 30 लाख रुपये गेले, मला मेसेज आला, मला कॉल आला, मला मेल आला, ओके पीस गेले, बरं त्याच्याशी संवाद साधू नका. ते चॅनल ठेवू नका. मी म्हणेन जो तुम्हाला घाबरवतो आहे ते माध्यम किंवा त्या चॅनलला तोडा. त्या क्षणाला तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाऊन त्या बँकेला कॉल करून विचारा. बरोबर. रॅदर दॅन त्याच कम्युनिकेशन चॅनलशी बोलत बसण्यापेक्षा तुम्ही चॅनलच स्विच करा. घाबरू नका. पहिलं प्रथम की घाबरू नका. दुसरं प्रथम की मी म्हणेन की जेव्हा तुम्ही कुठचंही प्लॅटफॉर्म वापरतात मग ते कुठचं ऍप असेल किंवा तुमचं डिव्हाइस असेल जरा थोडंसं प्लॅटफॉर्म नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही त्या डिव्हाइसला कसं सुरक्षित ठेवू शकाल. कारण मी असेही काही बघितले आहेत की त्यांच्या मोबाईलमध्ये फेस आयडी सारखा चांगली टेक्नॉलॉजी असताना ते पिन वरती विश्वास ठेवतात. आता फेस आयडी हे पिन पेक्षा जास्त सिक्युअर आहे कारण ते बायोमेट्रिक आहे. शेवटी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन इज मोर सिक्युअर दॅन पासवर्ड ऑथेंटिकेशन. कारण आपल्यासारखं दुसरं नाही ना. हुबेहूब नाहीच करू शकत. मग ते फिंगरप्रिंट आणि ते मूवीज मध्ये दाखवतात ते सोडून द्या की असं ते चिकटगमचं हे केलं मग ते चिकटगम मी माझ्या हाताला लावलं मी पास झालो आणि मग ते ग्रीन झालं. काही नसतं. सो तुम्ही शक्यतो तुमचं जे प्लॅटफॉर्म असेल किंवा प्रोडक्ट असेल त्याला थोडासा अभ्यास करा की त्याची सुरक्षा मी स्वतःहून कशी वाढवू शकतो, चांगली ठेवू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कुठचे प्लॅटफॉर्म्सना साइन इन करतात तेव्हा एक तर अगदी छोटासा टिप्पार असतो की आय अग्री टू ऑल टर्म्स अँड कंडिशन्स. तर मी म्हणेन की बाबा आयुष्यातले 5 मिनिटं घाला कारण ते खूप साध्या भाषेत लिहिलेलं असतं आणि ते 10 पानांचंच असतं शक्यता. ते जरा थोडं वाचा काय नक्की टर्म्स अँड कंडिशन्स आहे. झालं तेवढं जरी झालं मी म्हणेन की एक 40% तरी क्राईम तुमच्या कंट्रोलमध्ये येईल आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की नाही बाबा हे जे काही तू बोलतोय असं नाहीये. मला माहिती आहे माझं प्रोडक्ट आणि मला माहिती आहे माझं जे मी सर्व्हिस वापरतोय ते. एवढंच मी सांगू इच्छितो.